ओम नमो भगवते वासुदेवाय. ब्रह्मदेवांकडनं नाना प्रकारची सृष्टी कशी निर्माण होत गेली याचं वर्णन मैत्रेयजी विदुरांना सांगतायत की यक्ष राक्षस निर्माण झाले, असुर निर्माण झाले, देव निर्माण झाले, गंधर्व अप्सरा यांचीही निर्मिती झाली आणि काही काळासाठी ब्रह्मदेवांना तंद्रा लागली, किंचितशी झोप आली आणि त्या तंद्रेतून भूतपिशाच निर्माण झाले. पण ती बघितली तेव्हा ब्रह्मदेवांना असं आढळलं, अरे हे तर सगळे दिगंबर म्हणजे वस्त्रहीन आहेत, निर्वस्त्र आहेत आणि ह्या सगळ्यांचे केस इकडे तिकडे पसरलेले आहेत, विखुरलेले आहेत, जटा अस्ताव्यस्त झालेले आहेत आणि त्यांचं ते सगळं रूप बघितल्यानंतर ब्रह्मदेवाने आपले डोळे मिटून घेतले आणि कालांतरानं ब्रह्मदेवाने आपलं ते जांभई स्वरूप असलेलं शरीर टाकून दिलं आणि ते ह्या भूतपिशाचांनी ग्रहण केलं. ह्यालाच निद्रा असंही म्हटलं जातं की ज्याच्यामुळं जीवांच्या इंद्रियांमध्ये शैथिल्य प्राप्त होतं. एखादा जो कोणी मनुष्य ओष्ट्या तोंडाने झोपतो, वास्तविक असं आहे, तुम्ही काही खा, जेवा, प्या, पण त्याच्यानंतर खळखळून तोंड स्वच्छ धुतलं पाहिजे. तसं मुखप्रक्षालन न करता ओष्ट्याच तोंडाने जो मनुष्य झोपतो त्याच्यावर ही भूतपिशाच आक्रमण करतात, त्याच्या शरीराचा ताबा घेतात आणि असा त्या भूतपिशाचांनी ताबा घेतला की त्याची जी अवस्था होते त्या माणसाची, त्याला उन्माद म्हणतात. तो उन्मादातच सगळीकडे वावरायला लागतो की ज्याला आवरणं भल्या भल्यानं सुद्धा शक्य होत नाही. पुन्हा नंतर ब्रह्मदेवांनी आपल्या ठिकाणी अशी भावना केली की मी अत्यंत तेजोमय असा आहे आणि अशा ह्या भावनेतूनच ब्रह्मदेवांकडनं अदृश्य रूपातले साध्यगण आणि पितृगण यांची निर्मिती झाली. पुढे ब्रह्मदेवानी तेही शरीर टाकलं आणि त्या शरीराचा स्वीकार ह्या पितरांनी केला आणि ह्या पितरांनाच उद्देशून शहाणी माणसं, पंडित लोक श्राद्धादीद्वारा कव्य आणि हव्य अर्पण करतात. यातला कव्याचा अर्थ आहे पिंड. श्राद्धा पक्षामध्ये, महालयामध्ये पिंडदान केलं जातं. स्मशानात सुद्धा देहावर काही पिंड ठेवले जातात. तेव्हा हे सगळे त्या पितरांच्या साठी म्हणून दिले जातात आणि साध्यगणांना जे दिलं जातं त्याला हवी असं म्हणतात. पुढे ब्रह्मदेवाने आपल्या तिरोधान शक्तीनं म्हणजे अदृश्य होण्याच्या शक्तीनं, अंतर्धान होण्याच्या शक्तीनं सिद्ध आणि विद्याधरांची निर्मिती केली, ती सृष्टी निर्माण केली आणि त्यांना आपलं अंतर्धान नावाचं शरीर देऊन टाकलं. पुढे एकदा ब्रह्मदेवाने आपलं प्रतिबिंब पाहिलं आणि ते प्रतिबिंब बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की वा, आपण किती सुंदर आहोत आणि त्या प्रतिबिंबापासून ब्रह्मदेवांकडनं किन्नर आणि किमपुरुषांची निर्मिती झाली. पुढे ब्रह्मदेवानी त्याही शरीराचा त्याग केला आणि ते जे प्रतिबिंब रूप शरीर होतं ते शरीर ह्या किन्नरांनी आणि किमपुरुषांनी स्वीकारलं आणि म्हणून जे सकाळी उषःकाळी आपल्या पत्नींच्या बरोबर ब्रह्मदेवांचं गुण गायन करतात किंवा भगवान ब्रह्मदेवांच्या कार्यकर्तृत्वाचं, कर्माचं गुणगान करतात, ते हे किन्नर आणि किमपुरुष होत. पुढे कालांतराने असं झालं की अपेक्षेप्रमाणे सृष्टीची काही वाढ होत नाही असं ब्रह्मदेवांच्या लक्षात आलं आणि ती चिंता लागून
किंवा तो उद्वेग मनात येऊन ते आपले हातपाय झाडत बाकी सगळे अवयव पसरून आडवे झाले आणि आपलं ते क्रोधवश किंवा उद्वेगातून तयार झालेलं जे शरीर होतं ते त्याने टाकून दिलं. त्या शरीराला भोगमय शरीर सुद्धा म्हटलं जातं. देहे नवी भोगवता शयानो बहुचिंतया सर्गेनुपजिते क्रोधात उत्सर्ज तद वपुः. ते जे शरीर होतं ते भोगमय असं होतं, त्यातही त्याने त्याग केला आणि ते शरीर टाकताना त्यांचे केस जे इकडे तिकडे विखरून पडले त्याच्यातून सर्प नाग वगैरे निर्माण झाले आणि त्या उद्वेगातून संतापातून क्रोधातून हातपाय झाडले गेले किंवा आखडले गेले, त्याच्यातून क्रूर स्वभावाचे नाग आणि सर्प निर्माण झाले. आपण सगळ्यालाच आही अशी संज्ञा देतो. आही हे प्राणी वेगळे आहेत, सर्प हे प्राणी वेगळे आहेत आणि नाग हे सुद्धा प्राणी वेगळे आहेत. तेव्हा हे जे नाग जन्माला आले त्यांच्या खांद्याच्या जवळचा जो भाग असतो, आपल्याला तो खांदा म्हणून स्वतंत्र दिसत नाही, पण जो फणा आहे जिथून तो फणा तयार होतो तो फणा तिथे खांद्याच्या स्वरूपात असतो. तेव्हा अशा सर्प नाग आही सरपटणारे प्राणी यांची निर्मिती झाली. एवढी सगळी निर्मिती झाल्यानंतर एक क्षणी असं ब्रह्मदेवानं म्हटलं किंवा आपण आपलं काम पूर्ण केलं, आपण आता कृतकृत्य झालो. आणि असा कृतकृत्यतेचा अनुभव आल्यानंतर शेवटी त्यांच्याकडनं मनाद्वारे मनूंची सृष्टी निर्माण झाली. मननात मनु आणि मनोह इति मानव. आपण सगळी जी माणसं आहोत, मानव आहोत, ही सगळी त्या मनूपासून निर्माण झालेली प्रजा आहोत. आणि याचं कारण तिथे आपल्या ठिकाणी मनन शक्ती आहे, विचार शक्ती आहे. ज्या वेळेला आपण शांत असू, एकाग्र असू आणि स्वस्थ असू त्यावेळेलाच आपल्याकडनं ते की काम केलं जाईल ते जास्त चांगलं, उत्तम आणि परिपूर्ण असं होतं. तसंच ब्रह्मदेवांच्या बाबतीत ते झालं की जेव्हा ब्रह्मदेव मनानं अतिशय शांत झाले, स्वस्थ झाले आणि एकाग्र झाले तेव्हा त्याच्यातून हे मनू निर्माण झाले. आणि हा जो पहिला मनू निर्माण झाला हा खरा तर मननात्मक म्हणजेच विचारात्मक तयार झाला. त्याची जी पत्नी आहे शतरूपा ती सुद्धा भावात्मक अशी होती. मुळात शतरूपा शब्दाचाच अर्थ असा आहे की जी शेकडो रूप धारण करते. आणि शेकडो रूप धारण केव्हा होतात? तेव्हा चित्तामध्ये शेकडो विकल्प तयार होतात. जिच्या ठिकाणी शेकडो रूप आहेत, शेकडो विकल्प आहेत ती शतरूपा. आणि ह्या मनु आणि शतरूपा यांच्या संबंधातून पुढे जी प्रजा निर्माण झाली ते मानव ठरले. पण शांत, एकाग्र आणि स्वस्थ असं चित्त असताना ते काही काम केलं जातं ते परिपूर्ण तर असतंच, पण त्याचा इतरांना सुद्धा खूप मोठा लाभ होतो. म्हणून माणसानं कुठली गोष्ट करताना केवळ भावनेच्या अधीन राहून चालत नाही. विचार, तर्क आणि भावना किंवा श्रद्धा ह्या दोघांची सांगड व्यवस्थित जुळली गेली पाहिजे. जो मनुष्य केवळ विचारी असतो, केवळ तर्कयुक्त असतो तोही अपूर्ण असतो. आणि जो केवळ भावात्मक असतो, श्रद्धामय असतो,
निरनिराळ्या भावनांनी युक्त असतो तोही अपूर्ण असतो. विचार आणि भावना यांचा योग्यतः संगम व्हायला पाहिजे. भावना शून्य विचारही असता कामा नयेत आणि विचार शून्य भावनाही असता कामा नये. ब्रह्मदेवांनी जेव्हा या प्रजेची वृद्धी केली तेव्हा आपलं पुरुषाकार शरीर टाकून दिलं आणि ह्या पुरुषाकार शरीरातूनच पहिला पुरुष आणि पहिली स्त्री निर्माण झाली. ते शरीर बघितल्यानंतर सगळ्या देवता गंधर्व हे सगळे ब्रह्मदेवांची स्तुती करायला लागले आणि म्हणायला लागले, विश्वकर्ता ब्रह्माजी, आपण ही जी मनुसृष्टी निर्माण केली, माणसांची सृष्टी निर्माण केली, ही अतिशय सुंदर आहे. का? कारण ह्याच्यात अग्निहोत्रादी सगळ्या प्रकारची कर्म सुप्रतिष्ठित आहेत आणि ह्या अग्निहोत्रादी कर्मांच्या द्वारेच त्यांच्या मदतीनंच आम्ही सुद्धा आमचं अन्न म्हणजे आमचा हविर्भाग ग्रहण करू शकू. पुढे ब्रह्मदेवांनी जे आदिऋषी सुद्धा म्हटले जातात, इंद्रियांचा संयम करून तप विद्या योग आणि समाधीनं संपन्न अशा आपली जी सर्वात प्रिय संतती म्हणजेच ऋषीगण त्यांची निर्मिती केली आणि त्याच्यातल्या प्रत्येकाला आपल्या ठिकाणची समाधी योग ऐश्वर्य तप विद्या आणि वैराग्यमय शरीराचा असा एक एक अंश दिला. एवढं सगळं ऐकल्यानंतर विदुर मैत्रियांना विचारतात की हा स्वयंभू मनुचा वंश अतिशय आदरणीय असा समजला जातो आणि त्याच्यातूनच मैथुन धर्मानं प्रजेची वृद्धी झाली, प्रजेची सृष्टी झाली. तेव्हा आपण ती कशी घडली ते आम्हाला सांगावं. कारण तुम्ही मागे म्हणाला होतात की स्वयंभू मनुला प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 पुत्र होते आणि त्या दोघांनी 7 द्वीपांनी युक्त अशा या पृथ्वीचं धर्मपूर्वक पालन केलं. त्याचप्रमाणे स्वयंभू मनु आणि शतरूपा पत्नी यांना जी देवहूती नावाची मुलगी झाली, अतिशय विख्यात होती, तिचा विवाह कर्दम प्रजापतींशी लावला गेला. ही जी देवहूती होती तिच्या ठिकाणी योगाची यमादमादी सगळी लक्षणं पूर्णतः उपस्थित होती. मग तिच्याशी विवाह करून महायोगी अशा कर्दमांनी कशा प्रकारे आणि किती संतती निर्माण केली हा सगळा प्रसंग आपण आम्हाला सांगावा. कारण त्याच्याबद्दल आमच्या ठिकाणी अतिशय मोठी उत्सुकता आहे. तसंच मला हेही सांगा, विदुर सांगतायत की भगवान ऋषी आणि ब्रह्मदेवांचे पुत्र दक्ष प्रजापती यांनी सुद्धा मनूंच्या अन्य कन्यांचं पाणीग्रहण केलं आणि त्यांच्या ठिकाणी कशा प्रकारची कोणत्या नावाची संतती निर्माण झाली हे सगळं चरित्र आपण मला सांगावं. हा प्रश्न ऐकला आणि मैत्रेय उत्तर द्यायला लागले. काय म्हणाले ते पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.